फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो आज आमच्याकडे ब्रेकफास्टमध्ये बनले पोहे आणि आज आमच्याकडचं जे ब्रेकफास्टचं सीन आहे तो जरा वेगळा तुम्हाला पाहायला मिळेल। दररोज काय असतं, दररोज नाही कधीतरी आरोहीला खूप भूक लागली तर आरोही मला चॉपिंग करून देते आणि मग मी ब्रेकफास्ट बनवते। म्हणजे तिला खूप जास्त भूक लागलेली असते तेव्हा, नाहीतर माझी मी चॉपिंग ब्रेकफास्ट बनवते। पण आज मी चॉपिंग केली आणि आरोही ब्रेकफास्ट बनवते आहे बघा। आरोहीने मस्त असे पोहे बनवलेत आज, खूप टेम्पटिंग दिसत आहेत। चला आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आणि आरू बाळा पण त्यासोबत माहिती आहे का, फक्त काहीतरी बनवता येणं किंवा स्वयंपाक येणंच महत्त्वाचं नसतं, आपण गॅसचा ओटा वगैरे कसा ठेवतो काय ठेवतो तेही महत्त्वाचं असतं। माहिती आहे का काय घाण करून ठेवली ही? हे बनवता बनवता तू हे पण आवरू शकली असती। ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे। म्हणजे फक्त मी बनवले हे महत्त्वाचं नाही, हे सर्व क्लीन करणं ही तितकंच गरजेचं आहे। आणि ह्या सवयी आहेत माहिती आहे का, आतापासून लावल्यानंतर लागतात, नाहीतर मग असाच पसाराप करायची सवय लागेल। आज मला म्हणजे आरोहीला हे सांगणं खरंच गरजेचं वाटलं, कारण स्वयंपाक वगैरे खूप इंटरेस्ट घेऊन बनवायचा ती प्रयत्न करत असते, पण स्वच्छतेकडे तिचं फारसं लक्ष नसतं। तिला वाटतं मम्मा आवरून घेईल आणि मी आवरून घेते देखील, पण सवयी मात्र मग तशाच मुलांना लागायला लागतात। म्हणून जे आहे मी तिला आत्तापासून प्रयत्न करते आहे, म्हणजे कामांच्या सवयी तर लावतेच आहे, त्यासोबत स्वच्छतेच्या पण सवयी लावते आहे। सो आज आरोहीने मस्त पोहा बनवला होता, तो एन्जॉय केला। आरोहीचे पप्पांना तर बघितलं तुम्ही, मिक्स कडधान्य होती तीच भाजून दिलीत, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। आज मला स्वयंपाकात 2 भाज्या बनवायच्या होत्या, एक तर ही तांदूळ जिऱ्याची भाजी आहे ती, आणि एक शेवभाजी, कारण 2च दिवसात मग मला गावी जायचं आहे। सो त्यामुळे मला सर्व भाज्या विशेष करून पालेभाज्या संपवणं गरजेचं आहे। त्यामुळे आज मी तांदूळ जिऱ्याची भाजी बनवते आहे। आणि म्हणजे ह्या पालेभाज्या कितीही असल्या ना तरी बनतात तेव्हा त्या छोट्याशाच बनतात, आणि त्यामुळे आज 2 भाज्यांचा बेत होता। आता तांदूळ जिऱ्याची भाजी ना आरोहीचे पप्पा मी तर आवडून खाऊन घेते, पण आरोही जरा म्हणजे थोडंफार जे आहे गणगण करते, त्यामुळे तिलाही भाजी आवडली पाहिजे म्हणून ना त्यामध्ये मग मी एक्स्ट्राच्या काही गोष्टी ॲड करायचा प्रयत्न करत असते, जसं शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट वगैरे, त्यामुळे भाजीची टेस्ट आणखी वाढते। आणि शेंगदाणे बघा जेव्हा आपण भाजून वगैरे घालतो तर थोडे क्रंची बनतात, आणि त्यामुळे आणखी छान वाटतं म्हणजे भाजी खाताना जेव्हा ते दाताखाली येतात वगैरे तेव्हा। सो आरोहीला तरी फार आवडतात, म्हणून जे आहे मी हे असे एक्सपेरिमेंट करत असते, नाहीतर आमच्या दोघांना तर प्लेन भाजी असली ना तरीही चालते। आज ना बघा छान शेवग्याच्या शेंगा मी उकळायला ठेवल्या, पण ती गही बापले का एकाच वरात बोलले नाही आम्ही शेवग्याच्या शेंगा नाही खाणार, आम्हाला खायची आहे शेवभाजी। सो म्हणून जे आहे आता शेवग्याच्या शेंगा केल्या कॅन्सल। ॲक्च्युली शेवग्याच्या शेंगांसाठी जो मसाला केला होता तयार तोच हा मसाला आहे, त्यालाच मी मस्त अशी फोडणी दिलेली आहे। आता भाजी इथे शिजली माझी, आणि आता फक्त यामध्ये मला घालायची आहे शेव। म्हटलं ठीक आहे बाबा, शेवभाजी तर शेवभाजी। सो माझी इथे शेवभाजी बनून तयार आहे। आता या शेवग्याच्या शेंगांचं काय करायचं बघते मी, जेवताना एकतर ह्या शेवग्याच्या शेंगा मी भाजीमध्ये घेईल, नाहीतर याचं ना मस्त सूप बनवेल। या शेंगांचं सूपही खूप छान बनतं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी असतं। सो चला, शेवभाजी तर बनली, आणि आज शुक्रवार आहे, सो बाजार येणार आहे, सो त्यामुळे फ्रीजचे जे ऑर्गनायझर वगैरे आहेत तेही क्लीन केलेत मी। भांडेही सोबत घसून झालेत माझे, कारण मला माहीत आहे एकदा का मग तो भाजीपाला आला की मग तो धुवा निवडा, त्यासाठी मला भरपूर वेळ द्यावा लागतो, म्हणून जी माझी बेसिक काम आहे ती मी पटपट आटोपली। चला भाजी झाली माझी तयार। आहा मस्त टेम्पटिंग दिसते बघा। कालपासनं आमच्या कॉलनीमध्ये ड्रॉइंगचे क्लासेस स्टार्ट झालेत, आणि ते आम्हाला आज माहीत पडल्या बघा पिहूने बिलकुल बॅग भरली आणि क्लासेसला जायला निघाला। त्याला मी फार बोलले नको जाऊ रे, आपल्याला 2 दिवसात गावी जायचं आहे, त्यानंतर स्कूल आहे, तुझे कंटिन्यू करणं होणार नाही, पण तो काही ऐकत नव्हता, त्यामुळे मी सोडायला नाही म्हटलं तर बघा आरोही निघाली त्याच्यासोबत। सो पिहूचा अभ्यास चाललेला आहे आणि अभ्यास घेते आहे आरू। आम्ही उन्हाळाभर मस्त आराम केला आणि आता असं झपाट्याने अभ्यासाला लागलेला आहोत। आता इतकं फास्ट जे आहे आमचा अभ्यास चाललेला आहे, कारण
हा, झपाट्याने वडा मला आवडत नाही, ठीक आहे, तो कट करते मी. हा, तर म्हणजे काय मस्त फास्ट असं आमचं पटपट भरभर जे आहे अभ्यास चाललेला आहे. कारण आता नोट्स स्कूलमध्ये सबमिट करावे लागणार आहेत. तसं तर म्हणजे स्कूल ओपन व्हायला वेळ आहे, 15 तारखेला होणार आहे, पण नोट्स त्यांनी आधी मागवल्या चेकिंगसाठी. सो त्यात आता कंप्लीट करणं चाललेले आहे. 2-3 दिवस झालेत अभ्यास स्टार्ट केलेला आहे, बऱ्यापैकी कव्हर होत आलेले आहेत. फक्त आता 2 नोट्स राहिलेले आहेत आणि तेच रायटिंग वर्क पिहूचं चाललेलं. आणि अभ्यास बघा कोण घेतोय, जिचा स्वतःचाच अभ्यास अपूर्ण आहे. आणि आज सकाळी काय झालं माहितीये का, मी आरोहीला अभ्यासासाठी रागवत होते आणि फक्त म्हणजे मारलं नाही, असं मारायला गेले होते. सो लगेच पिहू मध्ये आला, मम्मा माझ्या दीदीला मारायचं नाही. आणि प्रत्येक वेळेस असंच असतं माहितीये का, मी जर आरोहीला मारायला गेले की आरोहीच्या आधी पिहूच जे आहे आरडाओरड. आरोहीच्या आधी पिहू जे आहे आरोहीच्या कडनं जे आहे माझ्याशी भांडत असतो. आणि यांना किती दिवस झाले मी फक्त एक चॅलेंज दिलेलं आहे, ते त्यांच्याच्याने कंप्लीट नाही होत आहे वाटेल तर. म्हणजे आपण ओरडायला गेलं मारायला गेलं की लगेच दोघांची एकी होते आणि दोघं मात्र इतकी भांडत असतात. पहिलं जे चॅलेंज दिलं होतं एका दिवसाचं, सो ते त्यांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. कारण तो पूर्ण एक दिवसही नव्हता, हाफ डे पासून जे आहे मी ते चॅलेंज दिलं होतं ते त्यांनी कंप्लीट केलं. तेव्हापासून 2 दिवसाचं चॅलेंज मी आता दिलेलं आहे. ते चॅलेंजेस तसं होतं, पहिलं चॅलेंज एका दिवसासाठीचं, दुसरं चॅलेंज 2 दिवसासाठीचं, तिसरं 4, चौथं 8 असं जे आहे त्याचे दिवस मी वाढवणार होती. पण आमचं 2 दिवसाचं चॅलेंज आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. म्हणजे किती रात्र पूर्ण व्हायला येतं, एक दिवस कंप्लीट भांडत नाहीत, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होता किंवा सकाळी जे आहे काही ना काही टीव्हीवरनं कशावरनं जे आहे भांडणं होतात. आणि ते 2 दिवसाचं चॅलेंज काही यांच्याच्यानं अजून पूर्ण होत नाही आहे. म्हणजे भांडल्याशिवाय यांचं होतच नाही. पण आपण काही बोलायला गेलं की मात्र माझ्या भावाला काही बोलायचं नाही, माझ्या दीदीला काही बोलायचं नाही. बापरे, तुम्ही जर यांचा अवतार बघितला ना, एखाद्या दिवशी ना लपून मी शूट करेलच यांचं, कारण तसे काही ते शूट करू देत नाही. पण पिहूचा जर आरोहीला आरडाओरड केली ना, पिहूचा अवतार अगदी पाहण्यासारखा होऊन जातो, अगदी माझ्यासोबत भांडायला उठतो तो. हा बोल आता. मम्मा अपने घर का एक मेंबर ही आग लगाता. कोण? मोबाईल. मोबाईल नाही तो टॅब आहे तो. भांडणं व्हायला जबाबदार आहे तो टॅब. टॅबसाठी आमची जास्त भांडणं होतात. कुठे 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 बघा, असा चान्स मिळतो. थोडं का आपण गप्पांमध्ये रंगलं की झालं. पण माझ्या टॅबला तू सर्व देऊ नाही शकत दोष. सो आज आमच्या गावचा आठवडी बाजार, भरपूर भाजीपाला आला, मस्त वॉश केला, झरू दिला, त्यानंतर जे आहे छान निवडून ठेवला, बाकीचा फ्रीजमध्ये भरलाय मी. आता ना एक प्रश्न मला फक्त तुम्हाला विचारायचा आहे. 2-3 एकदा ना माझ्या पाहण्यात एक रील आली ज्यामध्ये सांगितलेलं होतं की अद्रक फ्रीजमध्ये ठेवलं की ते घास समान म्हणजे गवतासारखं होऊन जातं, त्यानंतर त्याचा आपल्या शरीराला काहीही उपयोग होत नाही असं. मग एक पाहिली, मग आणखी माझी म्हणजे क्युरिओसिटी वाढली. म्हटलं असं काय आहे. त्यानंतर बऱ्याचशा रील्स बघितल्या आणि म्हटलं ठीक आहे, आपण अद्रक आता वरच ठेवत जाऊ. तर वर ठेवल्यावर त्याची हालत काय झाली तुम्हाला दाखवते. सो हे अद्रक मी वर ठेवलं तर बघा असं अगदी कोमेजून गेलं आणि सुकल्यासारखं झालंय अगदी. आणि हे फ्रीज मधलं अद्रक बघा जसं त्या तसं अगदी फ्रेश आहे. त्यामुळे आता फ्रीज मध्ये ठेवावं की न ठेवावं खरंच कळत नाहीये. फ्रीज मध्ये ठेवलं की असं म्हणतात पोषण मूल्य कमी होतात, शिवाय त्याला जी बुरशी लागते बऱ्याचदा ती आपल्या शरीरासाठी खूप जास्त अपायकारक असते. आणि वर ठेवलं की याचं मग सुंठच बनून जातो. त्यामुळे कळत नाही आता काय करू ते. आज भाजीपाला निवडायची कामं जरा पटकन झाली, कारण अगदी मोजकाच भाजीपाला म्हणजे फक्त 1-2 फळभाज्या ज्या आहेत आरोहीचे पप्पा घेऊन आले आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, त्यामुळे ते सर्व पटपट आवरलं. आणि इथे 2 दिवसाचं दूध होतं, सो त्याचं लावायचं आहे मला दही. आणि त्यासाठीच जे आहे माझं इथे चाललेलं खटपट, पण गॅस काही चालू होत नव्हता. सो बर्नरमध्ये जरा मी अशी हवा फुंकली आणि त्यानंतर आता तुम्ही आधी माझ्या फॅनची कंडिशन बघा. हा किचन मधला फॅन आहे
आणि एक्झॉस्ट फॅन असूनसुद्धा याची कंडिशन बघा तुम्ही. रोज म्हणते आज क्लीन करते, उद्या क्लीन करते, उद्या क्लीन करते आणि ते काम राहूनच जातं. चला आता सर्वात आधी हा फॅन क्लीन करते आणि त्यानंतर इतर कामं करते. फॅन बघून बघून ना मला म्हणजे काय सांगू, असं वाटतंय की या घरात कोणी राहतं की नाही, कोणी काम करतं की नाही. हॉलमधला बेडरूममधला फॅन माहिती आहे का, फक्त ओला कापड केला आणि त्यावरून फिरवला की क्लीन होतो. पण किचनमधला फॅन खूप चिकट झालेला असतो. तो क्लीन करणं म्हणजे तर मोठा टास्क आहे म्हटलं तरी चालेल. म्हणून सर्वात आधी इथे बघा मी एक सोल्युशन तयार केलं होतं. ते त्याला मारून बघितलं आणि त्याने फॅन क्लीन करून बघितला, पण इझिली काही होत नव्हता. म्हणून स्क्रबर घेतलं आणि सरळ फॅनची पाती घासून घेतली. ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने पुसली. त्यात माझे 15 मिनटं गेले. आता हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये तसं तर फॅन मी क्लीन केलेली होती, पण तरी म्हटलं चला एक हात मारून घेते. आणि बघा अशा प्रकारे माझे तिन्ही रूममधले फॅन मस्त चकचक झाले. फक्त 15 मिनिटाचं काम, पण माझा आळस म्हणा किंवा आता करते नंतर करतेच्या नादामध्ये माझं हे काम राहून जात होतं आणि त्यामुळे खरंच घर खूप घाण दिसत होतं. फॅन क्लीन करायचा होता ना, त्याआधीच मी दूध तापायला ठेवलं होतं. पण ते दूध इतकं गरम झालं होतं की मग त्याचं दही लावणं शक्य नव्हतं. म्हणून ते दूध जरा बाजूला ठेवलं थंड करायला. तेवढ्या वेळात फॅन क्लीन केलेत आणि आता इथे मी दही लावते आहे. दही लावण्यासाठी जर म्हणजे डेअरीवरचं वगैरे दही असलं ना एक ठीक, पण या पॅकेटच्या दह्याने काही म्हणजे दही व्यवस्थित लागत नाही असा माझा पर्सनल अनुभव आहे. पण यावेळेस बघते आता मी खूप आंबट असं दही मागवलं आहे. त्याने दही कसं लागतं काय ते जर छान लागलं तर करेलच तुमच्यासोबत शेअर. बरं चला आता सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं की काही शेवग्याच्या शेंगा मी उकळून घेतल्या होत्या. सो भाजीसोबत खायची इच्छा होती माझी, पण म्हटलं राहू दे, सायंकाळी मस्त आपण याचं सूपच बनवूयात. सूप बनवायची रेसिपी खूप इझी आहे. याआधीही म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं सूप मी बनवलं आहे आणि 1-2 रेसिपी शेअर केल्या आहे तुमच्यासोबत, पण त्याहीपेक्षा ना सोपी ही रेसिपी आहे. उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि कोथिंबीर जी आहे मिक्सरमधनं फिरवली, मस्त गाळून घेतली. त्यानंतर बघा कढईमध्ये तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जो आहे बारीक चिरलेला लसूण, कांदा, टोमॅटो घातलं. त्यानंतर ज्या गाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं पाणी होतं ते घातलं. त्यामध्ये थोडंसं जे आहे काळं मीठ, सोबत थोडंसं जे आहे मिरेपूड घातली, थोडं मीठ घातलं आणि काही नाही 5 मिनटं उकळू दिलं. झालं आपलं शेवग्याचं मस्त असं सूप तयार. टेस्टी खरंच खूप जास्त लागतं, पण त्याहून जास्त याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जर 1-2 शेंगा उरल्यात आणि आता भाजीही होत नाही असं तुम्हाला वाटत असेल, अशा वेळी तरी कमीत कमी शेवग्याचं सूप एकदा तरी ट्राय करा. खूप छान असतं आणि आपल्या बायकांसाठी तरी त्याचे परिणाम, त्याचे बेनिफिट्स खूप जास्त असतात. चला आता माझं हेल्दी आणि टेस्टी असं शेवग्याचं सूप आम्ही दोघं एन्जॉय करतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. बाय, टाटा.